नमस्कार। आज आपल्या किचन मध्ये बनवलेले आहेत शुगर फ्री मोदक। गणपती बाप्पा मोरया। सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा। ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी हा उत्तम प्रकारचा मोदक आहे। नक्की बनवून पहा आणि खूप छान बनलाय, मस्त। चला, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे ड्राय फ्रूट्स घेतले सर्व। हे अक्रोड घ्यायचे खिसून। हे ड्राय फ्रूट्स अक्रोड मध्ये खूप सारे गुणधर्म असतात। अक्रोड नक्की खायला हवेत। मुलं असे अक्रोड खात नाही, त्यामुळे अशा रेसिपी मध्ये वापरल्यानंतर खातात। अक्रोड खिसून घ्यायचे सर्व। माझ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन वरती प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। आता बदाम खिसून घ्यायचे। अक्रोड झाले। बेल बटनावरती प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कमेंट करून सांगा। हे बारीक खिसून घ्यायचे सर्व ड्राय फ्रूट्स आपल्याला आहे। आणि हे बदाम पण खिसून होता आपण बनवू शकतो। पातळ खिसणी त्याने अशा प्रकारे खिसून घेतले। थोडेसे हाताने भोगा होतो त्याचा की लगेच भोगा होतो। पातळ स्लाइस असतात त्यामुळे लगेच भोगामधून जास्त जाडसर नाही करायचे स्लाइस। खूप गोड होतं गौरी गणपती मध्ये, तर हे आपण साखरेचा शुगर गुळाचा खायची त्यांच्यासाठी सुद्धा छान ऑप्शन आहे। आता काजू खिसून घ्यायचे। खूप गोड खाल्ल्यामुळे माणसाचे म्हणजे प्रत्येकाचे काजू पण तशाच पद्धतीने पातळ स्लाइस मध्ये कापून घ्यायचे। तर हे मोदक खाल्ल्यानंतर शुगर एकदम प्रमाणात राहील। शुगर वाढण्याचे टेन्शन नाही। आपण भरपूर आवडीने खाऊ शकतो अशा पद्धतीचे मोदक। खिसून घ्यायचे काजू पण। काजू पण खिसून घेतलेत आता। ज्यांना घरामध्ये शुगर खायची नाही त्यांच्यासाठी प्रसाद म्हणले खूप प्रॉब्लेम होतात। हे घेतलेले आहे मी पाव किलो खजूर। त्याला आता मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचे। खजूर, मगजबी, काजू, बदाम आणि खोबऱ्याचा कीस घेतलाय 2 चमचे आणि हे फिरवून घेतले। आता चालू बंद करून आपल्याला खजूर फिरवून घ्यायचे मिक्सर मध्ये। आणि 2 चमचे तूप घातले, त्यामध्ये आता खजूर घालायची। तुम्हाला अजून ड्राय फ्रूट्स वापरायचे असतील तरी वापरू शकता अजून। त्या गरम करून घ्यायचे थोडस। आता व्यवस्थित गरम झालेली आहे खजूर, त्यामध्ये खोबऱ्याचा कीस, हे काजू, बदाम आणि हे अक्रोड आपण खिसून घेतलेले ते टाकायचे। ते मगजबी म्हणजे कलिंगडाचे बी असते ते मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। जास्त वेळ नाही आपल्याला
कुक करायचे त्याला, ओव्हर कुक, नाहीतर ते चिकट चिकट होईल. त्यामुळे फक्त एकत्र होईपर्यंतच आपण हलवणार आहोत. छान मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आता मी मध घालणार आहे, थोडं वेलची पूड, मिक्स करून घ्यायची वेलची पूड. त्यामध्ये मध घालायचं आहे थोडा. मध ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. 2 चमचे मध घातलाय मी. मस्त तर तयार झालेला आहे. आपल्याला काढून घ्यायचंय. जास्त ओव्हरकुक नाही करायचंय, नाहीतर ते खाताना तोंडाला चिटकू शकतं. त्यामुळे काढून घ्यायचंय. मस्त एकजीव झालंय, काढून घ्यायचंय. थंड झालं की आपल्याला आता ह्याचे मोदक वळून घ्यायचे. मी पोळपाटावर काढून घेतलंय. त्याला मिक्स करून घेऊ परत. सर्व एकजीव करून घेतलाय सगळ्या मिश्रणाचा. थोडीशी खसखस घालायची. खसखस मध्ये भरपूर कॅल्शियम असतं. आता आपल्याला मोदक वळून घ्यायचे. थोडंसं तूप लावून घेतलंय. आणि पिस्त्याचे काप ठेवायचे वरून गार्निशिंग साठी, म्हणजे छान दिसतील आपले मोदक. आणि थोडीशी खसखस भरभरायची, एकदम थोडीशी. आपण ऑलरेडी खसखस लावून घेतली त्याला. आता थोडंसं मिश्रण घेऊन असं मोदकाच्या साच्यामध्ये भरायचे. छान दाबून दाबून भरायचे, म्हणजे आपल्या मोदकाला मस्त आकार येईल. मस्त तयार झालाय आपला आता हा. पाहू शकता सुबक आकाराचा मोदक, शुगर फ्री, मस्त बनलाय. अशाच पद्धतीने अजून एक बनवून दाखवते. थोडीशी खसखस आणि पिस्त्याचे काप. पिस्त्याच्या कापामुळे छान दिसतं. फुल भरून घ्यायचं, म्हणजे छान आकार निघतो. मस्त पाहू शकता. अशा पद्धतीने सर्व मोदक बनवून घ्यायचे. तयार झालेला आहे आता हा पण मोदक आपला.
व्यवस्थित भरून घ्यायचंय, त्यामध्ये फुल म्हणजे छान कळ्या दिसतात आणि आकार मस्त येतो। तयार आहे आपला हा दुसरा मोदक। वा, काय सुबक आकार आलाय, मस्त दिसतोय। हे अशा पद्धतीने आपले सर्व मोदक बनवून घ्यायचे। तयार झालेत आपले हे सर्व मोदक। खूप मस्त दिसतायत, कलर पण आणि आकार पण। मी एक कापून दाखवते किती सॉफ्ट बनलाय। अजिबात बिलकुल चिकट वगैरे काही झालेलं नाही, मस्त लगेच कापला जातो। चिकट जर झाला असता तर कापला गेला नसता। वा, खूप मस्त, एकदम साधी सोपी पद्धत आहे। स्टफिंग बनवायची गरज नाही, काही नाही। चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपी मध्ये। तोपर्यंत व्हिडिओ बनवून खात राहा, आनंदी राहा। पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया। व्हिडिओ